नवनीत हाती आले हो, रिक्षात बसून कॉपी केली हो, शिक्षक आणि 10वीच्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल, चौकशी सुरू। राज्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू झाल्या असून सरकारचे कॉपी मुक्त अभियान जोरात सुरू आहे। परीक्षा केंद्रांवर भरारी पथकांची कधीही धाड पडताना दिसून येते, तर प्रत्येक जिल्ह्यात संवेदनशील परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त आणि कॉपी मुक्त परीक्षांसाठी चोख यंत्रणा कार्यान्वित आहे। मात्र तरीही पेपर फुटी आणि कॉपी केल्याच्या घटना घडताना दिसतात। विशेष म्हणजे जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील एका परीक्षा केंद्रांवरून पेपर फुटल्याच्या बातम्या माध्यमात आल्या। मात्र बोर्डाने पेपर फुटीचा दावा फेटाळला होता। आता जळगाव जिल्ह्यातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। 10वी परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्याला शिक्षकांकडून कॉपी पुरवण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। त्याच आशयासह व्हिडिओ व्हायरल झाला असून शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंतही व्हिडिओ पोहोचलाय। इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेसाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही शिक्षक हे उत्तर लिहून देण्याच्या तयारीत असल्याचा व्हिडिओ क्लिप सध्या जळगाव जिल्ह्यातील सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली। एका रिक्षात बसून एक विद्यार्थी आणि 2 महिला त्याच एक शिक्षक असल्याचं दिसून येते। या महिला पुस्तकातून उत्तर शोधून विद्यार्थ्याला एका कागदावर लिहून देत असल्याचं या क्लिपमध्ये पाहायला मिळतंय। हा व्हिडिओ कोणत्या गावाचा आहे किंवा कॉपी करण्यासाठी ही उत्तरे लिहून घेतली जात आहेत का, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही। मात्र जळगाव जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रांजवळील ही क्लिप असल्याचं सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानं हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनलाय। विशेष म्हणजे रिक्षात बसलेल्या महिला चक्क प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, स्वल्पविराम यांसह उत्तरे शोधून लिहित असल्याचं दिसून येत आहे। त्याच्या हाती नवनीतचे गार्डही पाहायला मिळतं। म्हणूनच नवनीत हाती आले हो, शिक्षकासोबत कॉपी केली हो, असाच प्रकार हा म्हणता येईल। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव।